हॅलो फ्रेंड्स, एकेच ब्लॉगमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. तर आता आम्ही चाललो आहे पहिलीकडं, जिकडं की हळद आणि रताळ्याचे वेळ लावलेले आहेत ते काढायला जातो आहे. बघूया त्याला काय झालेत, काय रताळे वगैरे किंवा हळद वगैरे काय झालं काय बघूया. ती काढून आणायची आहे आणि आपले आंब्याची रोपं पण कशी झालेत ती बघूया. आणि हे तुम्ही माझ्या मागं बघू शकता की हे दगडं टाकलेले आहेत. तर आता रस्त्याचं काम चालू आहे, त्याच्यासाठी ही सगळी दगडं टाकलेली आहेत. आता लवकरच आपल्या घरा घराच्या इकडं हायवे रोडतोय चांगला मस्तपैकी, त्याच्यामुळे डायरेक्ट आपल्या दरवाजात गाडी येणार. आता चला तर जाऊया आपण थेट पहिलीकडं. खूप दिवसानंतर जातोय आपण, कारण पावसाळ्यात पण गेलेलो ते आंब्याची रोपं बघायला. आणि आत्ता बघूया कशी आहेत, कारण गवत आता थोडा सुकला असेल. चला तर मम्मी येते आणि अंकित आणि अथर्व पण येतो आपल्यासोबत. ते आहेत मागं, दाखवतो तुम्हाला आल्यावर. चला काही जातं आपण निघालो आणि आहेत मागं दोघं जण, तर दिसत नाही बघा. पहिल्यांदा आम्ही इथे जातो, शेतावर जातो. तिथून जरा मखमलीची झाडं आणलेत, ती लावायची आहेत. ती लावून मग तिकडं शेतावर जाणार आहे. सॉरी, मखमलीची झाडं आणलेत ती लावतोय बाहेर शेतात, आणि त्याच्यानंतर आम्ही पहिलीकडे जातोय. तोपर्यंत आपला अंकित येईलच. हा शिरप्या, अथर्व, काय झाला काय तुला? काहीतरी खातोय आपला तो, त्याच्यामुळे बोलत नाही. बघा आजूबाजूचा परिसर बघू शकता. ह्या झाडांची पानं आता सुकलेत, त्याच्यामुळे ती खाली पातेरा खूप दिसतोय. बघा आपल्याला आता पावटे वगैरे लावलेत, थोड्या दिवसांनी भेटतील बघायला. त्या ते पावट्यांची, म्हणजे जी पावट्यांची लागवड केली आहे त्याची व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेलच नक्की. कारण आता आपण ते दाखवत बसणार नाही मी, कारण आता संध्याकाळ झाले, त्याच्यामुळे लवकर तिकडं पहिलीकडे जाऊन यायचं आहे. त्याच्यामुळे ती पावट्यांची व्हिडिओ तुम्हाला मी नक्कीच दाखवेल. ती पण तुम्ही बघू शकता, पावट्यांची लागवड आम्ही कशी केली ती. चला तर जाऊया फटाफट. मखमली आणल्यात त्या लावूया तिथं, आणि त्याच्यानंतर डायरेक्ट पहिलीकडे जाऊया आणि तिकडेच भेटूया. अंकित आपल्याला जॉईंट होईलच लवकरच. हे बघा दोघं जण मागणे येत आहेत. बघा आपण आता बोललो तुम्हाला की बाहेर शेतात जातोय मखमली पाहायला, तर आलोय जवळ आपला शेताच्या. बघा कव्वाडी बघा कशी केलेली, काटेरी झाडापासून केलेली आहे. चला जाऊया आतमध्ये. काय रा अथर्व, चहा पियाचा कप बीप ठेवलं तिथं? काही तर लगेच फटाफट लावून घेतो. हे बघा जी आपण रताळी वगैरे लावली होती ती रानातल्याने सगळी खाऊन टाकलेत. तरी पण बघूया काय भेटतात काय. हे बघा आपली सगळी फंटार आलेत. हे वरद बाय केली नाही डुकरांनी, सगळं खाऊन टाकली. हे बघा तुम्ही लाईव्ह बघू शकता, लाईव्ह मध्ये. हे बघा अगोदरच आम्ही उकरायच्या अगोदरच त्यांनी उकरून टाकले. ते वेल आहेत, तरी पण बघूया उकरून कुठं काय भेटला तर. हे बघा काहीच बाकी ठेवलेली नाही. अगदी हळद लावलेली, ती हळद पण खायला सोडत नाही. ते बघा हळद उकरून काढली नाही. आणि आपली आंब्याची झाडं बघू शकता तुम्ही, आता पालवी फुटले, थोडंफार कीड पण लागली होती. थोडं औषध मारायला लागणार आहे आपल्याला. हे बघा कशी झालेत. आणि काजू वगैरे बघू शकता कसे झालेत. हे बघा हा आता आपण मागच्या पावसाळ्यामध्ये लावलेला आंब्याचा रोप. आणि हे काजूची झाडं वगैरे मस्त झालीत आता. आणि मोहर यायला चालू झालं आहे बघा. तर आपल्याला लवकरच काजू भेटतील. यावर्षी पाऊस चांगला झाला आहे, त्याच्यामुळं ही रोपं पण चांगली झालेत. आणि हा एक आपला मागच्या वर्षी लावलेला कलम आहे आंब्याचा. साईडने आता साफसफाई करायची आहे, कारण गवत थोडा सुकला की नंतरला काढू. कारण आपल्याला हा गवत शेतीसाठी वापरायचा असतो, त्याच्यामुळे ओला काढून काय फायदा नाही. हा बघा कसा नवीन पालवी आली आंब्याला खूप सारी. हा इकडं पण एक आहे आंब्याचा कलम. आणि ही बघा हे घाणेरी
एकदम जंगलामध्ये असून पण तिला फुलं आलेत, त्याच्यामुळे ती एकदम निसर्गाला एकदम वेगळाच रूप आलाय. असं एकदम भारी निसर्गात वाटतंय. त्यानंतर हा एक आपण मागच्या वेळेला लावलेला कलम आहे, तो पण बघू शकता कसा मस्त झालाय. हा बघा. आणि आपला मोठा कलम, त्याच्यावर आंबे जास्त येत नाहीत आणि हा छोटाच काजू आहे, तरी पण त्याला मोहर आलाय, बघू शकता. आणि हे काजू बघा कसे एकदम मस्त पालवी आले मजबूत. आणि हा एक आपला मोठा कलम झालाय, तो 3 वर्षाचा आहे. आणि हा काजूचा रोप एकदम मस्त भरलाय, म्हणजे हिरवीगार पालवी एकदम मस्त आले त्यांना यावेळेला. जशी पालवी आले त्याच्यावरून तरी वाटतंय आपल्याला की ह्या वर्षी चांगल्या बिया भेटतील. आता पाऊस नाही पडला पाहिजे फक्त, कारण क्लायमेट मध्येच चेंज होतो. ही जी पालवी आले त्याला आता मोहर यायला लागलाय. हे बघा, तुम्ही बघू शकता कसा मोहर येतोय बघा. मागच्या वेळेला जास्त आले नव्हते, ह्या वर्षी तरी भरपूर येऊ दे बिया. आपली तर जी मेहनत आहे बघा, अशी हिरवीगार एकदम पालवी आले सगळ्या काजूंना. आंब्याची झाडं पण व्यवस्थित झालेत. हा गवत आपल्याला काढायचा आहे, पण तो आता अजून 8-15 दिवसानंतर काढू आपण, तो सुकल्याच्या नंतरला. आणि हा एक मागच्या वर्षीच लावलेला कलम आहे आंब्याचा, त्याला चांगली पालवी आली. अजून पण इथं छोटी छोटी आहेत. हा बघा, हा एक आहे आणि हा इकडे एक आहे कलम. इथं आपण रोपं लावलेली काजूची, 2 लावलेली, कारण एकदम खूप छोटी छोटी होती, त्याच्यामुळे 2 लावलेली, म्हणजे ॲटलिस्ट 2 मधला एक तरी होईल. पण त्या दोघांचा पण लक एवढा चांगला होता की ते दोन्ही पण चांगली झालेत. त्यानंतर इकडं पण काही लावलेले आपण काजू, बघूया. बघा, या साईडला आहे ना ती दगडं भरपूर आहेत, त्याच्यामुळं काजू लगेच होत नाहीत. बघा मोहर. अजून एक आपल्या इकडं पेरूचा पण झाड आहे, त्याच्यावर हा बघा पेरूचा झाड आहे आणि एकच पेरू झाला आहे यावर्षी त्याच्यावर. बघा, हे इथं जास्त पेरू येतात त्याच्यावर, पण यावर्षी काही एकच झालाय. बघूया, त्याचं जरा काढूया एक काट्या. चला जाऊया आपण, ते काटकना आणि हळद आहे तिथं जाऊन काय भेटतंय काय बघूया. ॲटलिस्ट थोडेफार भेटले रताळे तर बरं आहे, एक टाईमला खायला झाले तरी पण भरपूर आहेत. थोडा लेट झाला असं वाटतंय आम्हाला काढायला, कारण ते रानातल्यांनी सगळं खाऊन टाकलं आहे येऊन. त्यांना चावल लागली असेल की इथं खालेत, तर त्यांनी खाल्लेत. आणि हे बघा, ही हळद आहे, त्या गवतातच आहे, कारण गवत सुकल्याच्या नंतर पूर्ण त्या वेलींवर पडला आहे. आणि आंब्याचं झाड मग मी काढते येतो सर. चला, काट्याच्या आपली सगळी चोरीला गेलेत, चोरीला म्हणजे रानातल्यानी काढलेत. तर आता आपण हळद लावलेली ती बघतोय, भेटतात आपल्याला, कारण ती खरी आता काढायची नसते, पण हळद पण खायला सुरुवात केली त्याने, त्याच्यामुळे आम्ही बघतोय जी काय आहे ती आता घेऊन. बघा, भेटतात आपल्याला कांदे. मागच्या वेळेला बारीक बारीकच लावले. आहेत बारीक बारीक आहेत, हे पण ठेवणार नाही आपण, नाही काढली होतं, काढूया. खाल्ली ते काय झाली, हे बघ केवढे केवढे झाले. हा मोठा असणार आहे. हळदीचे पानं वरचे खाऊन गेले असते, पण ते एवढे कोसावर का लावले तुम्ही? तुमच्या आवाडात नाही जागा?
हा मम्मी काय बघ हळद कुंड. काय तू बघ हळद अथर्वच्या लग्नाला हळद नाही गाडी लावू आपण इथं. अथर्वकडून पैसे घ्यायचे आपण त्याच्यावर. हे बघ कसे भेटलेत आहेत तसे जेवढी आहे तेवढी आपली किताबत काढूया आणि घेऊन जाऊ. ते परत लावतो ते 2 कांदे इथं रोवून ठेवतो. काय केली त्याला आपला अथर्व सीमाला आहे काय बोलत नाही आपल्याला. नाक्यावर जायचा टाइम झालाय. चलो गाईच फटाफट आपण काढूया कंटाळा. इकडे हळद बघू शकता. हे बघ पाणी लागतोय काय होते रे, झाली असती आणि खाल्ली ना झाल्याने. त्यांचा पोट भरला. हे बघ हा बघ केवढा आहे. हा मोठा वाटतोय. हे बघ एकदम मोठा आहे. हशी भेटली पाहिजे खणखणीत एकदम. हे बघ ते कसे कांदे आम्ही लावलेले ना एकदम घरात छोटे छोटे होते ते लावलेले. मोठे लावले तर भेटले असते चांगले. हेच आता परत लावू पुढच्या वर्षी म्हणजे अजून भेटेल. आहेत तसे बारीक बारीक भेटते पण रिकामे नाहीत. एकदम बारीक बारीक होते ते काय. हा घे चल आता इथं बघ इथला काढतो पहिला. हा बघ थोडा ह्याला बघ भरपूर येतं. ह्या मोठ्याला काय काय बघूया. ह्याला काय पडलेत खाली. मला वाटलं याला काय नाही जास्त नाही पण थांब त्याला उभी करून ठेवतो. तुम्ही स्वतःहून येताय. आता तुम्हाला त्याला खजाना लागला की व्हिडिओ कट नाही करू शकत. खजाना रात मीर बन जाएगा आता. हॉटेल टाकेल एक झाला का हॉटेलमध्ये ठेवायचं एकाला कामाला. इथं सोने का सिक्का मिला तो. हे बघ हा बघा वाकून वाकून येत आहेत व्हिडिओ काकी. बघ हा पण मस्त चांगला आहे.
बराच बाकी आहे सगळं कुठं उडवून ना काकी शोधते काढ जरासा 2 मिनिटं इथे का खजाना इकडे दे हे बडा खजाना मिल गया अंकित बडा खजाना बरेच आहे त्याला बडा खजाना सर्व डॅम्बिस फसवलीच तुम्हाला हा फसवली काय हा आता नीट व्हिडिओ पण येत नाही अंकित सगळा चोरीला गेला तर मी काय करू काय माल चोरीला गेला हे काटकनं खालीन अटकणं मस्त लागतात हळद काय हळदचं चूरण करायला लागेल आता त्याचं तिखट घालायला लागेल ना हळद मेल्या लग्नाला नाही कोणाच्या करून टाक तुझ्या मित्राचं लग्न अबो माझा मित्र करून टाक मित्राचं लग्न कोणाचा भेटणार नाही लगेच तरी जत्रो का बॅटरी घेऊन इकडे आलेला कुठं काल इकडे बघितली भेटली अथर्वला काल आला होता हो पिशवी अरे तेव्हाच गेली माझी हळद हा बघा हळद चोर आलेला इकडे चांगली झालेली माझी रताली सकाळी उठलं तर भाजत होता काहीतरी पिया चोर घेऊन गेला सगळी हळद काय? काढताना पण याला नसते अक्षदा. उकडून खाल्ला नसतील त्याने. सकाळी उठलो ना काहीतरी भाजत होता बाहेर येऊन तो मग खाल्ला ना रात्री रात्रीच खेळ केला नाही आणि बघत पण नाही वरती. चांगली झालेली माझी काय चांगले झालेलं रे माझ्या ही काटकनं आणि रताळ तरीच तुला सकाळी काय भाजतो आता उपरायला आता मला मदत येऊन करते म्हणजे समजलं. संशय यायला नको आता मला समजलं काय भाजू होता नाही अरे इकडे त्याला हळद दिसली नाही कुपी याच्यावरला हळद नाही दिसली हळद हळद रात्री दिसली नसत नाही ती ठेवला नसेल लग्नाला कामाला येईल ना आता आपण पिशवी जपून ठेवा नाही तर घेऊन जाईल लगेच पिशवी भरली कुठात इकडे काय नव्हतं काय अशी झाडं पण नाही दिसत आहे उठर शॉर्ट चालू आहे इकडे येऊ नका अरे शॉर्ट नाही काहीतरी दिसायला पाहिजे उकरताना उकडताना ते नंतर दाखवायचं शेवट थांबणार ते काय चुकतेच बघायला तर गेलं कुठं वरती कॅमेरा आहे कॅमेरा लावून पण नाही होत तूच बोलतोय गेलं कुठं तिथं मधली काढायला पाहिजे काय बाई मुळकोंडा दिसतो हो चला तर गाईच आता आम्ही निघालोय घराकडे कारण हळद आणि आम्ही काटाकडनं रताळी लावलेली ती काढायला आलेलो पण आम्ही यायच्या अगोदरच रानातल्यांनी सगळी खाऊन टाकलेत तर आम्हाला काय भेटली नाहीत बेटर लक नेक्स्ट टाईम नक्की परत एकदा नव्याने ट्राय करू पुढच्या वर्षी त्या टाईमला भेटतील चला जाऊया आपण आता घरी पुढच्या वर्षी काहीतरी आम्ही नवीन प्लॅन करू म्हणजे जेव्हा काटकनं वगैरे लावू तेव्हा त्याच्या साईडने अशी कुंपण वगैरे करू जेणेकरून ते खाणार नाहीत आता आपण पहिलीकडनं जाऊन आलो आहे आता नदीच्या जवळ आलो आहे
नदीचा पाणी बघू शकता ह्या साईडला. अरे ह्या साईडला शेवाळ नाही झाली, ह्या साईडला चांगला पाणी आहे, शेवाळ नाही झाली अजून. इकडं मासे भेटला असतं, इकडेच यायला पाहिजे होतं आपल्याला. आले आले हा भेटला असता. एकदा भेटतात, सेकंड टाइम नाही भेटत. अरे गडदे लावायला पाहिजे होतं आपल्या माशांचं. शे कुप्पिया चोरला उगाच दिले आपण. अथर्व खाणार नव्हता ना. भेटली असती काय खेकडी. त्याचा उपवास चालू आहे. हे बघा नदीचा परिसर तुम्ही बघू शकता, एकदम थंडगार आहे पडला आपला. थंडी पण चालू आहे आणि आता क्लायमेट तुम्ही बघू शकता, तो समोर एकदम धुक्यासारखा झाला आहे. तर सकाळ रात्र झाली की असाच चेंज होत जातो आणि सकाळी जेव्हा 5-6 वाजता जर बघितला तर पूर्ण धुका असतो. पुढं काय दिसत नाही आपल्याला, अंधार पडल्यासारखा असतो आणि प्रचंड थंडी असते सकाळची. सकाळची खूप थंडी असते गावी आता, त्याच्यामुळे मस्तपैकी स्वेटर आणि 2-3 चादर घेऊन झोपायला लागत आहे. जाम थंडी. हा आणि आपला